सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत मुरांबा किंवा कुळांबा. तर जसं की तुम्हा सर्वांना माहीत आहे, आता आंब्याचा सीझन आहे, त्यामुळे सगळीकडे मुरांबा हा खूप स्पेशल आहे आणि प्रत्येक जणाला मुरांबा बनवावा वाटतो. परंतु तो कसा बनवायचा आहे खूप साऱ्या जणांना माहीतच नसतं. त्यामुळे मी आज मुरांब्याची किंवा गुळांब्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, तर ती तुम्ही पूर्ण पहा. तर इथे गुळांबा बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे आंबे धुवून घेणार आहे. तर मी इथे गुळांबा हा 2 आंब्यांचाच बनवणार आहे. आता आपण आंबे धुवून घेऊया, नीट स्वच्छ करून घेऊया आणि आंब्यातला सर्व रुची काढून घ्यायचा आहे. तर मी आता इथे आंबे धुण्यासाठी पाणी घालून घेतलेलं आहे. जोपर्यंत आंब्यातला सर्व रुची निघत नाही तोपर्यंत आपण तो आंबा धुवायचा आहे. आणि जर तुमचा आंबा पिकलेला असेल तर तो अजिबात वापरायचा नाही. तर इथे मी आंबा धुवून घेतलेला होता. आता तो एका सुती कापडाने पुसून याच्यावरची आंब्यावरची साल काढून घ्यायची आहे. इथे माझ्याकडे आंब्यावरची साल काढण्यासाठी जे साहित्य वापरतात ते नव्हतं, त्यामुळे मी इथे चाकूने साल काढत आहे. एकदम हळूवार हाताने साल काढायची आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला मुरांबा आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायचं तर मुरांबा हा 10 मिनिटात बनतो. आंबा खिसायला फक्त जास्त वेळ लागतो नाही आणि आंब्याची साल काढायला, नाहीतर त्याच्या पुढची प्रोसेस खूप सोपी आहे, जी कोणीही करू शकतं. आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे मुरांबा बनवण्याचा. मी पहिल्यांदाच बनवते. मीही आजपर्यंत कधीच मुरांबा बनवलेला नव्हता, खाल्ला होता मात्र. तर या अशा प्रकारे सर्व साल काढून घ्यायची आहे आंब्याची. आणि तुम्हाला जर वाटत असेल व्हिडिओ खूपच स्लो आहे तर तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता. मी चाकूने साल काढते त्यामुळे खूपच वेळ जात आहे. आता मी ते दुसराही आंबा धुवून घेत आहे. त्यानंतर हाही आंबा खिसून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण आंब्याचा सर्व रुची काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा आंबा पिकलेला आहे माझ्या हातातला, त्यामुळे मी हा अजिबात घालणार नाही मुरांबा. तर आता मी ते आंबा खिसून घेणार आहे. मी त्याची सर्व साल काढलेली होती. तुम्ही पाहू शकता आंबे कसे दिसत आहे. आता आपण आंबे खिसून घेऊया. त्यासाठी मी ते खिसणी घेतलेली आहे. मी मोठी खिसणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर बारक्या अवेलेबल असेल तर तुम्ही बारक्या खिसणीनेही खिसू शकता. आणि आंब्याची जी कुई आहे ती खिसायची नाही. मी ते खिसणार नाही. आंब्याची कुई बाजूला ठेवणार आहे. आणि तुम्ही याआधी कधी मुरांबा बनवला आहे का हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि गाईज मी डेली व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड करते, तर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा. आणि नेक्स्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. इथे सर्व आंबा मी आता खिसून घेणार आहे. तुम्ही इथे 2x स्पीडवर नक्की पहा, कारण तुम्ही जर असं पाहत बसला तर खूपच वेळ लागेल. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी खिसत आहे. आता मी इथे गूळही खिसून घेणार आहे. मी इथे 1 वाटी आंबा आणि 1 वाटी गूळ खिसून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे सर्व आंबा मी खिसून घेतलेला आहे. 2 आंब्याचा खूपच थोडा गूळ आंबा होतो. तुम्हाला जर जास्त करायचा असेल तर तुम्ही 5 किंवा 10 आंबे घालू शकता, परंतु मी ते थोडाच गूळ आंबा बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता ह्या वाटीने मी माप घेणार आहे. ही एकदम छोटी वाटी आहे. जेवढा मी आंबा घेतलेला आहे तेवढाच मी गूळही इथे घालून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे गूळ खिसून घेतलेला आहे आणि हा आंबा इथे घेतलेला आहे. दोन्ही समान प्रमाणात आहे. तर इथे मी कढई घेतलेली आहे आणि गॅस खूपच कमी केलेला आहे. आता इथे आपण खिसलेला आंबा आणि गूळ घालायचा आहे आणि याच्यामध्ये अजिबात तेल वगैरे काहीच घालायचं नाही. आणि आता तो हलवून घ्यायचा आहे नीट. तुम्ही पाहू शकता हळूहळू आपल्या गुळाला आणि आंब्याला पाणी सुटत आहे आणि हा गुळांबा खूपच गोड आणि आंबट लागतो. हा माझा फेवरेट झालेला आहे. आणि आता इथे आपण 5 मिनिटे एक ताट झाकलेला आहे गुळांब्यावरती आणि 5 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता किती पाणी सुटलेलं आहे गुळांब्याला. त्यानंतर थोडा हलवून घ्यायचा आणि पुन्हा झाकायचं. अजून मी इथे 5 मिनिटं ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळांब्याला कसा रंग आलेला आहे. आता आपला गुळांबा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता, परंतु अजून जे पाणी आहे ते अजून आटलेलं नाही. मी इथे थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेणार आहे. खूपच कमी इथे मीठ घालायचं आहे. त्यानंतर ते नीट हलवून घ्यायचं आहे आणि गॅस इथे मी खूपच कमी केलेला आहे. आता इथे मी वाटीमध्ये गुळांबा काढून घेतलेला आहे आणि आपला गुळांबा रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसत आहे आणि चवीलाही खूपच छान झालेला आहे. तुम्ही जर कधी ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.